हाऊस नंबर नॉट प्रॉपरली मेन्शन. आता तुम्ही बघा, हे सगळे मतदार, इथे 67 मतदार जे आहेत ते घर क्रमांक काय दाखवलंय? जो 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 हा जो म्हणजे जोल दाखवलंय की काय दाखवलं माहित नाही. जो म्हणजे झोपडपट्टी, पण त्याला प्रत्येक झोपडपट्टीला देखील एक आकडा असतो. म्हणजे हे जिथे जो आहे तिथे क्रमांक काय आहे, कारण पुन्हा एकदा जेव्हा SRE मध्ये जातो त्या आकड्याप्रमाणेच तर घरं मिळतात. त्याला प्रत्येक झोपडपट्टीला देखील एक आकडा असतो. म्हणजे हे जिथे जो आहे तिथे क्रमांक काय आहे, कारण पुन्हा एकदा जेव्हा SRE मध्ये जातो त्या आकड्याप्रमाणेच तर घरं मिळतात. मग जर आकड्याप्रमाणे घरं मिळत असतील, आकड्याप्रमाणे अनेक्षर बनत असतील, मग आकड्याप्रमाणे निवडणूक आयोग मतदान का नाही करू शकत? बरं, हे त्यांचाच कायदा दाखवतोय. निवडणूक आयोगाचा कायदा आहे, NERPचं जे त्यांचं हँडबुक आहे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की 10हून अधिक म्हणजे 11 पासून कितीही लोक एका घरात जर राहत असतील तर EROची जबाबदारी आहे की त्यांनी त्या घरात जाऊन पाहणी करावी की खरोखर इथे 11+ लोक राहत आहेत का. हे EROनी केलं होतं का? हे निवडणूक आयोगाने केलं होतं का? जे मतदार यादी ही अशी पूर्ण जो 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 झोलवाली आहे, ह्याचं करायचं तरी काय? आता पुढचं बघा, तुम्हाला गंमत दाखवतो. इथे गंमत थांबत नाही. आता हाऊस नंबर MT कामगार नगर 2 NM जोशी मार्ग, इथे पुढेच आहे, थोडं पुढे गेलं तर परत असे किती माहित आहेत? हे इथे तर बघा, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, हे पत्ता दाखवला यांचा. हे परत इथे मोकळं मोकळं मोकळं, इथे जो मोकळं 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 काहीच नाही. इथे असे किती मिळाले असतील वरळीमध्ये? तर 4177 लोक मिळालेत ज्यांचे आता पत्ताच नाहीये. आम्ही उमेदवार म्हणून ह्यांच्याकडे जायचं तरी कसं? आमचे जे पॅम्फलेट असतात, लिफलेट असतात किंवा प्रचाराला जायचं असेल तर निवडणूक आयोगाने सांगावं हे नक्की काय आहे, कुठे, हा पत्ता कुठे, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, राहतात तरी कुठे, ही बिल्डिंग कुठे आहे? आता एक मिनिट, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा, हा व्हिडिओ बघा. लाईट बिल आहे बघा ते. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2 4 कोंबून कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये. आणि त्या 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा त्या आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3335 मतदार दाखवलेले आहेत. पाहायचा परत तो व्हिडिओ एकदा? हे ठीक आहे, हे आणि ह्या घरामध्ये आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.